नागपुरात शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प झालेत। महामार्गावर वाहनांच्या लांबसलांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत। 4 महामार्ग रोखल्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागलाय। ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी नागपुरात आहेत आणि गेल्या 17 तासांपासून नागपुरात चक्काजाम आंदोलन पाहायला मिळतंय। 7/12 कोरा करा, दिव्यांगांना न्याय द्या यासह 20 प्रमुख मागण्यांसाठी अनेक शेतकरी नागपुरात धडकले। अमरावतीमधून वर्धा मार्गे हजारो शेतकरी नागपुरात दाखल झालेले आहेत। त्यामुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी झाली आहे। 4 महामार्ग रोखल्यामुळे नागपूरच्या वाहतुकीला ब्रेक लागलाय। संपूर्ण नागपूरचं जनजीवन विस्कळीत झालंय। फक्त नागपूर वर्धा महामार्गावरच कोंडी झालेली नाही, तर तिकडे नागपूर अमरावती, नागपूर रायपूर दरम्यानचे जे 2 समांतर महामार्ग आहेत त्यांना जोडणाऱ्या रोडवर सुद्धा आंदोलन सध्या सुरू आहे। त्यामुळे कित्येक किलोमीटरपर्यंत ट्रक आणि वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची सुद्धा कोंडी झाली आहे। एसटी, बस तसंच खासगी वाहनं सुद्धा अडकून पडली आहेत आणि त्याचमुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळत आहेत। तर या आंदोलनाचा परिणाम आपण पाहतोय। वाहतूक सेवेवर प्रचंड झालेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत। नागपुरात शेतकऱ्यांचा महाएल्गार हा मोर्चा धडकलेला असतानाच 4 महामार्ग हे ठप्प झाल्याचं चित्र आहे आणि दुसरीकडे